बंजर शहर को विकास में बदल दिया। नाम के साथ साथ जनता के बीच रहकर किया काम। किसने सोचा था मुंबई के एक छोटे से कोने यानी वसई विरार पर होगा अंधकार से प्रकाश। ये तो होना ही था, क्योंकि जिम्मेदारियां संभाल रहा था बहुजन विकास। और जिम्मेदारियां सिर्फ विकास कामों की नहीं, तो हर उस नागरिक की जो यहाँ का नागरिक है, जो यहाँ का कार्यकर्ता है, उनके विश्वास की, उनके जीत की। और यही कारण है कि कोई राष्ट्रीय पार्टियों में से भी यदि अपना कारभार हितेंद्र ठाकुर की विकास नीतियों की तरह निभा रहा होता है, तो उसे हितेंद्र ठाकुर के काम करने का स्टाइल तथा दिन प्रतिदिन होने वाली प्रगति खींच लाती है इनकी ओर। स्क्रीन पर दिख रही तस्वीरें अभी हाल ही में हुए बहुजन विकास आघाड़ी कार्यालय की हैं, जहां पर शिवसेना यूबीटी के एक जिला स्तर पर कारभार संभाल रहे संतोष मोहिते ने बहुजन विकास आघाड़ी में पक्ष प्रवेश किया। जी हां, संतोष राजेंद्र मोहिते शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गट में पालघर जिले सोशल मीडिया अध्यक्ष पद पर कार्यरत थे, जिन्होंने बहुजन विकास आघाड़ी के नेताओं से लेकर कार्यकर्ताओं तक का कारभार देखकर बहुजन विकास आघाड़ी में प्रवेश कर लिया। ज्ञात हो कि जनता का समूह और भीड़ तो पार्टियों में आती जाती रहती हैं, लेकिन एक उच्च पदाधिकारी का पार्टी में प्रवेश करना एक अलग बात है। आइए जानते हैं कि ऐसी क्या बात थी, कि ऐसा क्या लगाव था इस पार्टी से, जो इन्होंने छोड़ दिया साथ शिवसेना यानी महाराष्ट्र के पूर्व प्रकाश का और थाम लिया दामन बहुजन विकास का। नमस्कार, माझं नाव संतोष राजेंद्र मोहिते। आम्ही शिवसेनेमध्ये उद्धव गटामध्ये पालघर जिल्हा सोशल मीडिया समन्वयक म्हणून काम करायचो। 2022 पासून मी त्या ठिकाणी कार्यरत होतो या पदावरती। बहुजन विकास आघाडीबद्दल जर बोलायला झालं तर मी प्रत्येक त्या व्यक्तीला सांगतो की बहुजन विकास आघाडी जो आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि शिवसेना हा जो आहे तो नेत्यांचा पक्ष आहे। म्हणून जर तुम्हाला ग्राउंड लेवलपासून कार्यकर्ता म्हणून काम करायचं असेल तर बहुजन विकास आघाडी हा एकमेव असा पक्ष आहे मला वाटतं। ते प्रमुख कारण होतं की मी या ठिकाणी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश घेतला आणि एक कार्यकर्ता म्हणूनच मला काम करायचं आहे। सध्याच्या काळामध्ये आपण पाहू तो या इलेक्शनमध्ये 40 ते 50% जे गट आहे हे युवांचा गट आहे मत करण्यासाठी। ओके, मग त्यावेळेस मी प्रत्येक युवकांना आवाहन करतो की आपल्यासाठी कोण लढतं आहे वसई विरारमध्ये, आपल्यासाठी प्रत्येक रात्री दिवसा कोण उभं राहतो, तर हा स्थानिक पक्ष आपला जो आहे बहुजन विकास आघाडी, तर आपण त्यांनाच मतदान करायला पाहिजे। जे आपल्याला प्रत्येक कधी पण छोटा मोठा नसतो, पक्ष हा कार्यकर्त्यांचा असतो। म्हणून बहुजन विकास आघाडी जो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। आणि राहिली गोष्ट माझ्या पदाची अपेक्षा मी तिथे पण नाही केलेली, इथे पण नाही करणार। फक्त एक कार्यकर्ता म्हणून मला काम करण्याची संधी मिळायला पाहिजे, हे माझं प्रमुख उद्दिष्ट आहे। आप्पा जे आपले आहेत हितेंद्रजी ठाकूर, ओके, यांच्याकडे एक विजन आहे वसई विरारला घेऊन, पालघरला घेऊन, की पुढे प्रत्येक नागरिकांसाठी जे काही सोयीस्कर काम करणं योग्य आहे हे आप्पांकडे आणि हितेंद्रांकडे खूप चांगलं विजन आहे भविष्याकरिता। कोविड हा संपूर्ण भारतावरती खूपच त्रासदायक असा एक आजार होता, प्रत्येकाने ते पाहिलं जवळून आहे। पण जर नेमकं वसई विरारचं बोलायला गेलो तर या ठिकाणी हितेंद्रजी ठाकूर असतील, आपले आप्पा दादा असतील सतीश ठाकूर, यांनी खूप चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या वसई विरारला हाताळलं गेलं आहे की कोणालाही न त्रास होता बहुजन विकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता, मी नेता म्हणणारच नाही, प्रत्येक कार्यकर्ता हा तळागाळाच्या नागरिकांकडे जाऊन त्यांना कुठल्या गोष्टीची गरज आहे, त्यांना काय मिळत नाही आहे, घरामध्ये राशन्स वगैरे आहे की नाही आहे, कोणाला मेडिकल इश्यूज आहेत का, या प्रत्येकांना आपल्या घरचा माणूस म्हणून तो त्यांना त्या ठिकाणी वागवत होता। म्हणून मी म्हणतो पुन्हा की हा जो पक्ष बहुजन विकास आघाडी आहे हा फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांचा पक्ष आहे।